पेमेंट वेजेस ॲक्ट. हा ॲक्ट तुमचा फोर्समध्ये आला इन 23 एप्रिल 1936. पण हा तुमचा ॲक्ट आहे, हा ऑल ओव्हर इंडियासाठी अप्लिकेबल आहे. होल ऑफ इंडिया. इंडियन पेमेंट वेजेस ॲक्ट कशासाठी आहे की तुमचा जो तुमचे मोड्स ऑफ पेमेंट्स कुठला आहे, त्याची डेट्स किती आहे, कधीपर्यंत तुमचं पेमेंट व्हायला पाहिजे, कुठल्या टाईपचे डिडक्शन आहे, ते त्या वेजेससाठी कोण कोण अप्लिकेबल आहे आणि त्या पेमेंट करण्यासाठी कोणते हायर ऑथॉरिटी तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे, हे सगळ्या या गोष्टी या ॲक्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यात आपण ऑब्जेक्टिव्ह बघू. ऑब्जेक्ट ऑफ दिस ॲक्ट. द फर्स्ट ऑब्जेक्ट आहे टू रेग्युलेट the payment of wages to a certain class of employed person. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे रेग्युलेशन completed by the act is to hold the date of payment of wages. The deduction from wages whether fine or others. And the third आहे to ensure payment of wages to person who covered by the act certain provision have been made in this act. की तुमचा डेट ऑफ पेमेंट कुठली असलं पाहिजे, त्याला डिडक्शन कुठलं असलं पाहिजे, हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे की हे तुमच्याला या ऍक्टचे ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर अप्लिकॅबिलिटी हा पेमेंट ऍक्ट, हा वेजेस ऍक्ट तुम्हाला कोणा पर्सनसाठी अप्लिकेबल आहे. तर फर्स्ट आहे पर्सन employed in factory. Next is person employed upon any railway by railway administration or subcontractor.
त्यानंतर आहे थर्ड पर्सन एम्प्लॉईड इन इंडस्ट्रियल and other establishment मध्ये तुमचं आलं हॉटेल्स आलं, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल म्हणू शकतो आपण. त्यानंतर कमर्शियल आलं, तुमचा अदर इस्टॅब्लिशमेंट मध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे द स्टेट गव्हर्नमेंट may provision this act to involve any person त्याची अप्लिकेबिलिटी कोणाकोणासाठी आहे, तिथं पर्सन एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर एखाद्या रेल्वे डिपार्टमेंटमध्ये जर का एखादा एम्प्लॉई आहे किंवा सब कॉन्ट्रॅक्टरनं जर का त्याला हायर केलेलं असेल किंवा रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशनने हायर केलेलं असेल त्या पर्सनसाठी. त्याच्यानंतर पर्सन एम्प्लॉईड इन एनी इंडस्ट्रियल ऑर अदर इस्टॅब्लिशमेंट लाईक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल लाईक सिनेमा हॉल, गेस्ट हाऊस, हॉटेल्स, कमर्शियल बिल्डिंग्स, त्या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला एम्प्लॉईला हा अप्लिकेबल आहे. अदरवाईज ह्या 3 गोष्टी सोडून जर का स्टेट गव्हर्नमेंटला वाटलं एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या फॅक्टरीला, इंडस्ट्रीला किंवा अदर इस्टॅब्लिशमेंटला जर काही इन्व्हॉल्व करायचं असेल त्याला सुद्धा केलं जातं. त्यासाठी काय असेल 3 मंथच्या आधीची नोटीस काढली जाते, नोटीस ऑफ नोटिफिकेशन, आणि त्याच्यानंतर त्याला इन्व्हॉल्व केलं जाते. अप्लिकेबल होऊ शकतो तो वाले फॅक्टरी किंवा इंडस्ट्री, तो पर्सन याच्यामध्ये अप्लिकेबल होऊ शकते. त्याला याची अप्लिकेबिलिटी. त्याच्यानंतर आपण रिस्पॉन्सिबिलिटी बघू की कुठले फॅक्टर असतात, कुठले पर्सन असतात कुठल्या इंडस्ट्रीमधले की त्या पेमेंटसाठी. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पेमेंट. Responsibility of payments. Responsibility of payments of wages. Responsibility for payments of wages. First time, every employer त्याला आपण ओनर म्हणू किंवा ऑक्युपायर सुद्धा म्हणतो. एखाद्या फॅक्टरी मधला जर का ओनर असेल तो सुद्धा रिस्पॉन्सिबल असतो. त्याच्यानंतर आहे इन फॅक्टरी मॅनेजर ऑफ द फॅक्टरी, मॅनेजर रिस्पॉन्सिबल असतो. त्याच्यानंतर इंडस्ट्री ऑर अदर इस्टॅब्लिशमेंट, त्याच्यात जो पर्सन सुपरविजन और कंट्रोल साठी असतो, कंट्रोलिंग पर्सन हा रिस्पॉन्सिबल असतो. त्याच्यानंतर आहे इन रेल्वे डिपार्टमेंट मध्ये काय असते, एक पर्सन नॉमिनेटेड असतो एक रेल्वे ऍडमिनिस्ट्रेशनचा त्या लोकल एरियासाठी. रेल्वे ऍडमिनिस्ट्रेशन
ॲडमिनिस्ट्रेशन फॉर पर्टिक्युलर लोकल एरिया. त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्टरच्या केसमध्ये. इन केस ऑफ कॉन्ट्रॅक्टर मध्ये काय असते, कॉन्ट्रॅक्टर किंवा त्याने एखादा अपॉइंट केलेला पर्सन तो रिस्पॉन्सिबल असतो. कॉन्ट्रॅक्टर किंवा अपॉइंटेड पर्सन. त्याच्यानंतर आहे इन अदर केसेस जर का मेन्शन केलेल्या अबोव कॅटेगरीपेक्षा जर का दुसरं असेल तर मग यांनी जे पर्सन अपॉइंट केलेला आहे, पर्सन अपॉइंटेड, तो रिस्पॉन्सिबल असतो. हे झालं तुमच्याला रिस्पॉन्सिबिलिटी कोण कोण. त्याच्यानंतर आता तुमच्याला पेमेंट्स आहे. ते पेमेंट्स पेमेंटच्या मेथड कुठल्या आहेत. त्याच्या 2 मेथड आहे पेमेंटच्या. एक आहे तुमच्याला हार्ड कॅश, म्हणजे तुमचं कॉइन किंवा कॅशमध्ये जे व्यवहार होतील नोट्समध्ये, तर ते फर्स्ट मेथड आहे वेजेस मस्ट पेड इन करंट कॉइन और करन्सी नोट्स. कॉइन्स और करंट नोट्स. त्याच्यानंतर आहे तुमच्याला नेक्स्ट आहे की तुम्ही चेकनं सुद्धा व्यवहार करू शकता किंवा तुमच्या बँकमध्ये खात्यामध्ये डायरेक्टली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं जाऊ शकते. हे 2 मेथड आहे. चेक और by crediting in bank account. हे झालं तुमच्याला 2 टाईप मेथड झाले. तुम्ही कुठल्या टाईपने तुमच्याला खात्यामध्ये तुम्ही पेमेंट तुमच्याला क्रेडिट केल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे तुमच्याला टाइम ऑफ पेमेंट वेजेस. तर फर्स्ट आहे की तुमच्याला टाइम ड्युरेशन किती असायला शकते. जेव्हा तुमच्याला त्या स्पेसिफिक पिरियड ऑफ वर्किंग संपला, समजा मंथली तुमच्याला जर का ड्युरेशन असेल तर 1 मंथ संपल्यानंतर किती दिवसानंतर तुमच्याला अकाउंटमध्ये किंवा तुम्हाला तुमच्याला पेमेंट भेटायला पाहिजे, त्याच्याला एक ड्युरेशन दिलेलं असते. 7 डे, लेस दॅन 7 डे मध्ये तुमच्याला पेमेंट व्हायला पाहिजे. लेस दॅन 7 डे. वेन जर का तुमच्याला त्या फॅक्टरीची किंवा इंडस्ट्रीची जर का कॅपॅसिटी ऑफ वर्कर, म्हणजे तुमच्याला तिथं जर काम करणार लोक हे जर का लेस दॅन 1000 पर्सन असेल. लेस दॅन 1000 पर्सन. नेक्स्ट आहे लेस दॅन 10th डे. 10 दिवसापेक्षा कमी ड्युरेशन मध्ये तुम्हाला पेमेंट झालं पाहिजे. जर का तुमच्याला ड्युरेशन हे वर्कर हे लेस दॅन तुमच्याला वर्कर हे मोर दॅन 100 असतात. मोर दॅन 100 वर्कर असेल किंवा पर्सन असणार. आणि थर्ड आहे जर का तुम्ही एखाद्या जेटी मध्ये, माइन्स मध्ये, वार्प मध्ये जर का काम करत आहे तर ज्या दिवसात तुम्ही काम संपत आहे, ज्या दिवसात तुमचं काम संपलं जात आहे, त्या दिवसात संपण्याच्या आधी तुमच्याला बँक खात्यात तुमच्याला क्रेडिट झाली पाहिजे किंवा तुम्हाला तुमच्याला पैसे भेटले पाहिजे कॅशमध्ये किंवा चेकमध्ये. कुठला आहे इन केस ऑफ डॉक, वार्प, जेटी, माइन्स, या केसमध्ये तुमच्याला बिफोर सस्पेंडेड ऑफ युअर डेज, काय म्हणते डे इज टर्मिनेटेड. हे झालं तुमचं टाइम ड्युरेशन ऑफ युअर पेमेंट वेजेस. त्याच्यानंतर आता तुमच्याला डिडक्शन कुठल्या टाईपमध्ये होऊ शकते, तुमच्या वेजेसमध्ये कुठल्या टाईपचं डिडक्शन होऊ शकतं, त्याची आपण एक लिस्ट बघू.
डिडक्शन. फर्स्ट डिडक्शन आहे तुमच्याला कुठल्या टाईपचे फाईन्स तुमच्याला जर का लागत असेल, डिडक्शन फॉर फाईन्स. त्यानंतर तुम्ही जर का एखादी लिव्ह वर जात असाल, अब्सेन्स फ्रॉम ड्युटी, फ्रॉम ड्युटी. त्यानंतर आहे जर का तुम्ही एखादं डॅमेज केलं, लॉस केलं फॅक्टरीमध्ये, त्याच्यासाठी लॉस. त्याच्यानंतर आहे तुम्ही जर का फॅक्टरीच्या किंवा कंपनीचं जर का हाऊस यूज करत आहे, अकोमोडेशनसाठी हाऊस अकोमोडेशन, हाऊस अकोमोडेशन. त्याच्यानंतर ॲम्युनिटीज, ॲम्युनिटीज किंवा सर्व्हिस तुम्ही यूज करत आहे, ॲम्युनिटीज किंवा सर्व्हिस तुम्ही यूज करत आहे. जर का तुम्ही एखादा ॲडव्हान्स घेतलेला असेल त्याच्यासाठी रिकव्हरी फ्रॉम ॲडव्हान्स, रिकव्हरी फ्रॉम ॲडव्हान्स. त्याच्यानंतर आहे तुम्ही जर का एखादं लोन घेतलेलं असेल वेलफेअरसाठी किंवा तुमच्या हाऊससाठी, त्याच्यासाठी सुद्धा असते लोन्स. ग्रँटेड फॉर हाऊस बिल्डिंग, फॉर हाऊस बिल्डिंग किंवा तुमच्या वेलफेअरसाठी लोन मेड फॉर वेलफेअर ऑफ लेबर. त्यानंतर आहे इन्कम टॅक्ससाठी, इन्कम टॅक्स. त्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन फॉर प्रोव्हिडंट फंड, त्याला आपण PF म्हणतो, PF. त्याच्यानंतर आहे PM, प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड, त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स प्रीमियम. जर का तुम्ही एखादा इन्शुरन्स काढलेला असतात, त्या इन्शुरन्सचे पैसे सुद्धा तुमच्याला याच्यातून करू शकतात. त्याच्यानंतर आहे एखादी कोर्टची ऑर्डर असेल रिडक्शनची, अंडर द ऑर्डर ऑफ कोर्ट, ह्या झालं तुमच्याला डिडक्शन. म्हणजे डिडक्शन कुठल्या गोष्टीसाठी होऊ शकतात त्याची लिस्ट. आणि जर का आता तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये डिडक्शन होत आहे, तर त्या डिडक्शनची काहीतरी लिमिट असते, त्या लिमिटपर्यंतच तुमचं डिडक्शन पेमेंटमध्ये होऊ शकते. तर फर्स्ट लिमिट आहे, फर्स्ट लिमिटेशन आहे. जर का तुम्ही एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, जर का एखाद्या कोऑपरेटिव्ह कंपनीमध्ये जर का तुम्ही काम करत असता, कोऑपरेटिव्ह कंपनीमध्ये जर का काम करत असता, कोऑपरेटिव्ह सर्व्हिसमध्ये आहे, सर्व्हिसमध्ये आहे, त्यावेळेस तुमच्याला मॅक्स टू मॅक्स 70%, मॅक्झिमम 75% तुमच्याला डिडक्शन होऊ शकतं. आणि इन द केस ऑफ प्रायव्हेट, किंवा गव्हर्नमेंट, इन अदर केसेस मॅक्स टू मॅक्स 50% होऊ शकते. मॅक्स टू मॅक्स 50% इन डिडक्शन. जरा तुमच्याला दोन डिडक्शन की कुठल्या कंपनी कुठलं डिडक्शन